आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। चैत्यभूमी ते शौर्यभूमी भीमा कोरेगाव येथे निघालेल्या पायी धम्म पदयात्रेचे आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी माठारी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी रंधवे यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। सदरील सोहळा हा येथील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या बुद्ध विहारात संपन्न झाला। प्रारंभी यावेळी भदंत ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचे सर्व सहकारी भदंत यांचे चवरदान देऊन स्वागत करण्यात आले। तसेच यानंतर सर्व उपस्थितांना भोजनदान देण्यात आले। यावेळी या सोहळ्याला आळंदी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय प्रशांत दादा कुराडे, अण्णासाहेब वाघमारे, रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई, सुयोग कांबळे, अमोल कांबळे, राजेश लोंडे, हर्ष कुंभारे, विष्णू इंगोले, ॲडव्होकेट अभिषेक रंधवे, ॲडव्होकेट निलेश सुरवसे, युवराज चंदन शिवे, रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या रेखाताई टेंभुर्णे, नंदिनी पवरे, अतुल रंधवे, राहुल डुमणे, पत्रकार आनंद पाटील, श्रीरामे, समाधान झरे, नगरसेवक गोविंद कुराडे यांच्यासह असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी माय माऊली न्यूज चॅनलचे संपादक माननीय हनुमंतराव फेदे यांनी भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांची घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील, श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। आपण संवाद सोयीने आपण 17 डिसेंबरला चैत्यभूमी मुंबई येथून पायी पदयात्रा करून आलेला हा जवळपास 12 दिवस आहे। आपण युवाकडे घेऊन आहात या 12 दिवसामध्ये महाराष्ट्राचे नवबौद्ध समाज आणि बौद्ध समाज कसा पद्धत आपल्याला समाज जागरूक आहे। सगळ्या विषयांवरती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयावर अभ्यास करणारा समाज आहे। जगातल्या साऱ्याच घडामोडी, जगातल्या सगळ्याच घडामोडी त्यांचाही अभ्यास करणारा समाज। आणि भारतात अशी विषमतेची स्थिती आज दिसत आहे। संविधानावर प्रश्न उपस्थित केले जात आहे। लोकशाही फासावर लटकलेली आहे। केवळ फास आवडण्याचं शिल्लक आहे। कारण आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, आमचे मुद्दे घेऊन तरी हरतो। त्यांनी घटनेचे 61A प्रमाणे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्याव्या हा कायदा बदलून ईव्हीएम लागून, हे काय शास्त्रज्ञ ईव्हीएम लागून आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका 5 वाजल्यानंतर सायंकाळी 7 मतं आली, ज्याची उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हती। क्षमा मागणी प्रश्नाचा जवळ पडत नाही तर ताजा प्रश्न आहे। आपली जिथे प्रवचन चालू आहे, हा कार्यक्रम चालू आहे त्या भूमीवर, ही भूमी आहे आळंदीची। ही जागा आहे 28 गुंठे महारत्नाची। त्या जागेवरची बुद्ध विहार 10 गुंठ्यात आहे। 18 गुंठे पोलिसांना दिलेला आहे। पोलीस डिपार्टमेंट एक जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहे। हे सरकार हे आमचे राज्यसभा आहेत। यामध्ये आपण काय जिथे तिथे सोमनाथचं मंदिर, अध्यक्ष ट्रस्टी हे नरेंद्र मोदी आहेत, तर डॉक्टर वीणा जैन टीचर पण आहेत, महानिदेशक आहेत। आणि त्यांची टीम दे, त्याला वाटलं सोनं नाणं काही म्हणत तर मिळते, खोटायला लावलं। तिथे खोदलं तर 3 माळ्याचं बुद्ध विहार मिळालं, भगवंताच्या हातून मिळालं। आता देणार आहेत भूतानी काय करावं हे सांगा। त्या भूतानी काय करावं? आपण कोर्टात गेलं, कोर्टाची वाट आता त्यामुळे कोण कसं वाटतं तर कोणावर विश्वास ठेवायचा। त्यामुळे टाकून सुलाखून आपण हे आंदोलन बाबासाहेबांच्या या संघटनांना पुन्हा पुनरुज्जीवित करून मोठ्या इतकीनं नव्या जमानं आपल्याला पुढे सरसावं लागेल। सगळ्यात प्रगतीशील असलेल्या संघटनांना एकत्र घेऊन आपल्याला ही कायद्याच्या दायऱ्यात राहून लढत करावी लागेल। ममतेची या भूमीची विशेषता अशी आहे, 14 जानेवारीला 14 जानेवारी 57ला इथे मुकुंदराज आंबेडकर साहेब इथे आले होते। त्यांनी समज दिली या भूमीची भविष्यता अशी आहे। 14 जानेवारी ते आले होते। त्यामुळं ती दिशा भूमी म्हणून मान्यता
आपण तसंच वर्णन आता ही हडप कसं होऊ द्यायची नाही. नाही, आपण ही दीक्षाभूमी म्हणूनच तिचं वर्णन हो. वेगळं स्मारक नाही तर मुकुंद आंबेडकरांच्या उपस्थितीत या ठिकाणी धर्माश्वराचा सोहळा, दीक्षाभूमी, दीक्षांचा सोहळा झाला त्यामुळं आहे ना, दीक्षांत दीक्षाभूमी ही आळंदी दीक्षाभूमी आहे आणि दीक्षाभूमीचं मोठं वैभव असतं. हो. 14 तारखेला तुम्ही दरवर्षी किमान मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा आणि सगळ्या लोकांना पुन्हा बोलवायचं. हे चैत्यभूमी सारखी पुन्हा वाढेल बरं का. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.